राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोजगार आमच्या हक्काचं, रोजगार आमच्या हक्काचं, चंद्रपूर नाही कुणाच्या बापाचं, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचं, बेरोजगारला रोजगार मिळाला, रोजगार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा, सिटी स्कॅन एमआरआय मशीन, लागली पाहिजे, सिटी स्कॅन मला रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, बेरोजगारला रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. रोजगार आमच्या हक्काचा, औषधी गोळ्याची सुविधा, औषधी गोळ्याची सुविधा, औषधी गोळ्याची सुविधा, रोजगार आमच्या हक्काचा. गरीबों के साथ में मेडिकल कॉलेज मध्ये रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, रोजगार मिळालाच पाहिजे. अरे बेरोजगारला रोजगार मिळालाच पाहिजे, मेडिकल कॉलेज मध्ये बेरोजगारला रोजगार मिळालाच पाहिजे, कॉलेज मध्ये बेरोजगारला रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचं, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचं, बापाचं, रोजगार आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचं. एक नारा सन्मान दे, दीपक बाबू पहिला. गौर गरीबों के सम्मान में, दीपक भाऊ मैदान में, गौर गरीबों के सम्मान में. दीपक भाऊ मैदान में. आज चंद्रपूर शहरामध्ये चालू होऊन जवळपास 3 ते 4 वर्ष होत आहे. या 4-5 वर्षाच्या काळामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने इथला चंद्रपूर शहरातल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे त्या पद्धतीने मिळाला नाही. सरकारचं धोरण आहे की 80% बेरोजगारांना, स्थानिक रोजगारांना इथे नोकरी मिळायला पाहिजे, पण ते 80% लोकांना इथे नोकरी मिळाली नाही. दुसरा आमचा मुद्दा आहे की चंद्रपूर सिटी स्कॅन, चंद्रपूर आपल्या हॉस्पिटलमध्ये इथे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत सिटी स्कॅन आणि MRI मशीनची व्यवस्था बरोबर नाही आहे. जवळपास 2-2 सिटी स्कॅन आणि MRI मशीन या अत्यंत आवश्यक आहे, कारण की लोकांना बाहेरून सिटी स्कॅन आणि MRI करायला इथून लावतात आणि जवळपास 5 ते 6 हजार रुपये एका पेशंटला खर्च येतो आणि प्रायव्हेट डॉक्टर याची मजा करत आहे. आणि औषधीचा तुटवडा आहे, औषधी बरोबर इथे भेटत नाही, बाहेरून लिहून देतात. मग मेडिकल कॉलेजची मग इथे जे आवश्यकताच काय जेव्हा तुम्ही बाहेरून लिहून देतात. आज जर आपण जनरल हॉस्पिटलला गेलो रात्री बेरात्री तर तिथे डॉक्टर नसतात, स्पेशालिस्ट डॉक्टर नसतात. जे 1-2 वर्षापासून इथे जे शिक्षण घेत आहे तेच लोक तिथे रात्रीला असतात आणि तेच लोक त्या जे पेशंट आहे त्याच्यावर उपचार करतात आणि त्यामुळे बरेचसे पेशंट हे दगावले जाते उपचार बरोबर न मिळाल्यामुळे. याची सुद्धा इथले जे आमदार आहे, खासदार आहे, पालकमंत्री आहे त्यांनी दखल घ्यावी. आणि आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनची सुरुवात झालेली आहे. आता हे हॉस्पिटल आहे ते बायपास रोडला आता जानेवारी-फेब्रुवारी मध्ये शिफ्ट होणार आहे. तेव्हा आमची ही विनंती राहणार आहे की ज्या धर्तीवर नागपूरचं मेडिकल कॉलेज आहे, ज्या धर्तीवर सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे, त्याच धर्तीवर चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व जनतेला सुविधा उपलब्ध व्हाव्या. मग तो MRI मशीन असो, सिटी स्कॅन असो, एक्सरे मशीन असो किंवा ICU सर्वात चांगलं असो. कारण की चंद्रपूरला लागून आपला आसिफाबाद आहे, इकडे वणीचे लोक आहे,
इकडचे लोक चंद्रपूरमध्येच ट्रीटमेंटसाठी येतात. म्हणून आमची अशी मागणी आहे की आता हे हिवाळी अधिवेशन चालू आहे, आरोग्य मंत्र्यांनी येणाऱ्या शनिवारी रविवारी चंद्रपूरचा दौरा करावा मेडिकल कॉलेजचा आणि इथला आढावा घ्यावा त्यांनी की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे काय चालू आहे, कोणती व्यवस्था अपुरी आहे यांचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्याला परिपूर्णतेकडे न्यावा, अशीच आमची मागणी आहे.